बालदोस्तांनो, चाचणीच्या निमित्ताने आपण पहिल्या 5 प्रकरणांचे या ठिकाणी रिव्हिजन करत आहोत। पहिलं प्रकरण आपलं होतं भूमितीचे मूलभूत संबोध किंवा बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ज्योमेट्री। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट, इथे दिलेल्या पॉइंटची आकृती पॉइंट पी किंवा बिंदू पी याला असं म्हटलं जातं। दुसऱ्या ठिकाणी दिलेले रेषाखंड, रेषा आणि किरण या 3 आकृत्यांमधला फरक लक्षात घ्या। रेषा, खंड किंवा सेगमेंट, या सेगमेंटमध्ये दोन्ही बाजूला अंत्यबिंदू असतात। या ठिकाणी एरोज दिसत नाही। एरोज काय सांगतात आपल्याला की दोन्ही बाजूला जर अमर्याद असेल, पुढे अनलिमिटेड किंवा पुढे जाणारी असेल तर त्या ठिकाणी एरोज दाखवलेले असतात। रेषाखंड हा मर्यादित असतो, 2 बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे रेषाखंड, म्हणून सेगमेंट ए बी अशा पद्धतीने आहे। दुसरी इथे दाखवलेली आहे ती लाईन ए बी। या ठिकाणी तुम्हाला एरो दिसेल बघा, दोन्ही बाजूला एरो आहे। त्याचा अर्थ काय तर एरो एवढ्यासाठी दाखवले जातात की ही रेषा जी आहे ती दोन्ही बाजूला अमर्याद अशी वाढत जाणारी असते, ते लाईन ए बी किंवा रेषा ए बी। तिसरं दिलेलं आहे किरण ए बी। याला किरण ए बी असंच वाचता येते, याला बी ए वाचता येणार नाही। जसं रेषेला तुम्ही बी ए, रेषा बी ए असे सुद्धा वाचू शकता किंवा रेषाखंडाला रेषाखंड बी ए असं सुद्धा वाचता येईल। मात्र किरणाला त्याच्या अंत्यबिंदूपासून किंवा ओरिजिन पासूनच वाचता येतं, म्हणून याला रे ए बी और किरण ए बी असं म्हटलं जातं। या ठिकाणी एक बाजूला त्याला बाणाचे टोक असलेले दिसते कारण त्या बाजूला तो अमर्याद असतो। त्यानंतर पुढची आकृती आपल्याला दाखवलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी ही समांतर रेषा आहेत, याला पॅरलल लाईन्स किंवा समांतर रेषा असं म्हटलं जातं। दोन्ही रेषा जेव्हा एकाच प्रतलामधल्या असलेल्या 2 रेषा एकमेकांना छेदत नाहीत, किंवा 2 असतील किंवा 3 असतील, एकाच प्रतलातील न छेदणाऱ्या, एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना म्हणायचं समांतर रेषा किंवा पॅरलल लाईन्स। या आहेत इंटरसेक्टिंग लाईन्स किंवा छेदणाऱ्या रेषा। 2 रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत। 2 रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा त्या एकाच बिंदूमध्ये छेदतात, ते पी बिंदूमध्ये छेदलेले आहेत। त्यानंतर इथे 2 पेक्षा जास्त रेषा आहेत आणि त्या एकाच बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत। असं जेव्हा असतं तेव्हा त्यांना कॉन्करंट लाईन्स किंवा एकसंपाती रेषा असं म्हणतात। आणि हा जो बिंदू असतो त्याला संपात बिंदू किंवा पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं सुद्धा याला म्हटलं जातं। इथे या आहेत एकसंपाती रेषा। लक्षात ठेवा 2 पेक्षा जास्त रेषा, कारण कोणत्याही 2 रेषा ज्या त्या एका बिंदूमध्ये छेदत असतात। त्यानंतर कोलिनियर पॉइंट्स किंवा एकरेषीय बिंदू आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे नैकरेषीय बिंदू। या ठिकाणी एक रेषा दाखवली, या रेषेवर बिंदू ए बी सी हे 3 बिंदू एकाच रेषेत आहेत। ऍक्च्युअली कुठलेही 2 बिंदू एकाच रेषेत असतात, मात्र या ठिकाणी 3 बिंदू एकाच रेषेत आहेत, तेव्हा बिंदू ए बी सी हे कोलिनियर। पुढचा प्रकार आहे एकरेषीय बिंदू किंवा कोलिनियर पॉइंट्स, यामध्ये एक रेषा दिसते आणि यामध्ये बिंदू ए बी सी, त्यानंतर रेषेच्या बाहेर डी आहेत आणि ई असे बिंदू आहेत। तर रेषा ए बी वर बिंदू ए बी सी असे एकाच रेषेवर असलेले 3 बिंदू आपल्याला दिसतात। जेव्हा 2 पेक्षा जास्त बिंदू एकाच रेषेवर असतात तेव्हा त्यांना एकरेषीय किंवा कोलिनियर पॉइंट्स म्हणतात। परंतु हे जर बिंदू आपण अशा पद्धतीने वाचले, बिंदू ए बी सी डी असे 4 बिंदू जर आपण एकत्र वाचले तर त्यांना आपल्याला नैकरेषीय बिंदू म्हणावे लागतील किंवा नॉन कोलिनियर पॉइंट म्हणावे लागतील, कारण त्यातला एक बिंदू जो आहे तो रेषेवर नाहीये। किंवा बी सी ई हा सुद्धा जर आपण ग्रुप घेतला, बिंदूंचा समूह घेतला, तर ते सुद्धा नैकरेषीय बिंदू तयार होतील। किंवा बिंदू ए बी सी ई असा सुद्धा जर आपण समूह घेतला तरी सुद्धा तो नैकरेषीय किंवा नॉन कोलिनियर पॉइंटचा। थोडक्यात काय तर एकरेषीय म्हणजे 2 पेक्षा जास्त बिंदू एका रेषेवर असणं, आणि नैकरेषीय किंवा नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एका रेषेत नसलेले 2 पेक्षा जास्त असलेले, म्हणजे त्यातला एखादा बिंदू जरी बाहेर असला तरी सुद्धा त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात। पुढचे जे प्रकरणाला आपण सुरुवात केली होती ते अँगल। या ठिकाणी आपण बघूया, एक आकृती दिलेली आहे। 2 किरण जेव्हा एकाच बिंदूतून निघालेले असतील तर त्यामुळे तयार होणारी आकृती ही कोनाची आकृती असते। यामध्ये नाव जे आहे ते आपल्याला कोनाचे 3 प्रकारे देता येतं, अँगल ए बी सी, अँगल सी बी ए किंवा अँगल बी। ज्या शिरोबिंदूजवळ तो कोन तयार झालेला असतो तो शिरोबिंदूच्या नावाने। याचा शिरोबिंदू जो आहे तो बी हा शिरोबिंदू आहे। या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी हा कोन तयार झालेला या शिरोबिंदूजवळ, म्हणून हा बी हा शिरोबिंदू आहे।
याच्या आर्म्स किंवा भुजा कोणत्या आहेत? ह्या भुजा, या दोन भुजा म्हटल्या जाते यांना किरण BA आणि किरण BC. याला AB किंवा CB असं वाचता येत नाही. किरण BA किंवा किरण BC अशा या दोन भुजा असतात. असे हे कोनाचे घटक आहेत. आपण पाहणार आहोत कोनाचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ अँगल. या ठिकाणी पहिला जो दिसतोय तो 0 अँगल. मग या ठिकाणी पहिल्यांदा दिले 0 अंश त्याचं माप असतं. दोन्ही जे किरण आहेत ते एकमेकावर दिसतात आणि दुसरी इथे कुठली कोण दिसत नाहीये. त्यानंतर पुढचा जो कोन आहे तो ॲक्यूट अँगल किंवा विशाल कोन. पुढचा जो कोन आहे तो ॲक्यूट अँगल किंवा लघु कोन. लघु कोनाचं माप असतं 0 अंशापेक्षा हा मोठा असतो आणि 90 अंशापेक्षा छोटा असतो. 90 अंशाचा जो कोन असतो त्याला आपण राईट अँगल किंवा काटकोन असं म्हणतो. त्यानंतर ऑप्ट्यूस म्हणजे 90 पेक्षा मोठा असलेला आणि 180 पेक्षा लहान असलेला कोन विशाल. पुढचा कोन जो आहे तो स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोन आहे. त्याचं माप आपल्याला दिसते एक सरळ रेषा असल्यासारखे दिसते. त्याचं माप 180 असते. त्याच्यानंतर तसाच जर तो कोन पुढे गेला तर 180 पेक्षा मोठा होत जातो. आपण बाणाचे खूण दाखवलेल्या उजव्या बाजूला त्याला रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशाल कोन असं म्हणतात. तो 180 अंश पेक्षा मोठा असतो मात्र 360 पेक्षा कमी असतो. आणि सगळ्यात शेवटीचा कोनाचा प्रकार आहे तो पूर्ण कोन किंवा कम्प्लीट अँगल. आपल्याला एक पूर्ण राऊंड म्हणजे आपण म्हणतो ना 12 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत घड्याळामध्ये जसा तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये अशा पद्धतीचा कोन तयार झालेला दिसतो. त्याला कम्प्लीट अँगल किंवा 360 अंशाचा हा पूर्ण कोन असतो. हा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे 60 अंश मापाचा कोन काढून तो दुभागा किंवा ड्रॉ अँड अँगल मेजर 60 डिग्री अँड बायसेक्ट इट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं एक किरण काढून घ्यायचा आहे. किरण काढताना तो काही मोजून काढण्याची आवश्यकता नसते. फक्त पट्टीने व्यवस्थित तो काढता आला पाहिजे. तर 60 अंश मापाचा कोन काढण्यासाठी आपण हा कोन मापक घेतलेला आहे आणि त्याचा जो संदर्भ रेषाखंड आहे तो बरोबर आपल्या BC वर ठेवा. म्हणजे ही जी रेषा आपल्याला दिसते याला संदर्भ रेषाखंड म्हणतात. ती बरोबर BC वर जुळली पाहिजे आणि हा जो छेदनबिंदू आहे तो बरोबर B वर जुळला पाहिजे. अशा रीतीने आता ही परफेक्ट जुळलेला आहे. आणि आता आपला संदर्भ रेषाखंड जो आहे इकडे C बिंदू असल्यामुळे इथून 0 कुठे आहे तो बघायचा इथे आणि म्हणजे आतल्या बाजूला. तर आतल्या बाजूला आपल्याला 60 अंश कुठे येतात ते पाहिजे. ते इथे आलेले आहेत आणि म्हणून आपण इथे बरोबर 60 ला कोन करूया. अशा पद्धतीने आपला कोन काढण्यासाठी आपली पूर्वतयारी झाली. आता हा जो बिंदू आहे तो बिंदू पट्टीच्या साहाय्याने आपण जोडून घेणार आहोत. हा बघा अशा रीतीने पट्टीच्या साहाय्याने जोडल्यानंतर हा जो कोन तयार झाला अँगल ABC हा 60 अंशाचा कोन आहे. आता पुढचं प्रकरण आहे ते इंटेजर्स किंवा पूर्णांक संख्या. एक संख्या रेषा आपण दाखवलेली आहे. यामध्ये शून्याच्या उजव्या बाजूला आहे ते धन पूर्णांक आहेत किंवा त्यांना आपण पॉझिटिव्ह इंटेजर्स आणि डाव्या बाजूला जे आहे ते निगेटिव्ह इंटेजर्स आहेत. 0 ही जी संख्या आहे त्याला धन किंवा ऋण असे कोणतंही चिन्ह येत नाही. संख्या रेषेवर जी संख्या उजव्या बाजूला असते ती मोठी असते आणि जी संख्या डाव्या बाजूला असते ती छोटी असते. असं आपण प्रकरण ही संकल्पना शिकते वेळेस पाहिलेलं होतं. तर इथे आपण लहान मोठेपणा ठरवूया. -5 आणि 1. -5 या ठिकाणी आहेत, 1 या ठिकाणी आहेत. म्हणजे 1 उजव्या बाजूला म्हणजे 1 इज ग्रेटर दॅन -5. दुसऱ्या उदाहरणामध्ये 4 आणि 1. इथे 4 आहेत आणि इथे 1 आहेत. 4 हे उजव्या बाजूला आहेत संख्या रेषेवर आणि म्हणून 4 मोठे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे ते -1 आणि -6. -1 या ठिकाणी आहेत, -6 या ठिकाणी आहेत. उजव्या बाजूला -1 येतात म्हणून -1 ही मोठी संख्या आहे. 0 आणि -4. इथे 0 आहे आणि इथे -4 आहे. 0 उजव्या बाजूला आहे म्हणून 0 या ठिकाणी मोठा असेल. त्यानंतर 0 आणि 3. या ठिकाणी 0 आहे आणि या ठिकाणी 3 आहे. 3 शून्याच्या उजव्या बाजूला आहेत म्हणून ते 3 मोठे. तुमच्या एक लक्षात येईल की जर एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मोठा असतो. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर त्यातली जी मोठी संख्या दिसते तीच मोठी असते. दोन्ही निगेटिव्ह असतील तर जी सगळ्यात डाव्या बाजूला असेल ती मोठी असेल. त्याच्यानंतर एक निगेटिव्ह आणि 0 यांच्यामध्ये 0 मोठा असतो तर पॉझिटिव्ह आणि 0 याच्यामध्ये पॉझिटिव्ह मोठा असतो. आता आपल्याला पाहायचं आहे की बेरीज आणि वजाबाकी.
पहिल्या या ठिकाणी आपण बेरीज बघणार आहोत. -6 प्लस +5. मी तुम्हाला कार्डच्या माध्यमातून दाखवलेलं होतं की इथे आपल्याला काय करायचं असतं ते याला फक्त मॅच करायचं असतं. जर दोन वेगवेगळे चिन्ह असलेल्या संख्या असतील तर मॅच करायच्या. म्हणजे 5 ला 5 जर मॅच झाले तर यांच्याकडे एक एक्स्ट्रा आहे. तो एक्स्ट्रा आहे तो फक्त इथे लिहायचा आहे. एक एक्स्ट्रा आहे. कोणाकडे एक्स्ट्रा आहे? निगेटिव्हकडे. याचा आन्सर झालं -1. ओके. तर अशा पद्धतीने बेरजेची उदाहरण. समजा तुम्हाला बेरजेचं दुसरं उदाहरण जर असं आलं की -6 प्लस -3. आता इथे तुम्हाला मॅचिंग करायला काही नाही आहे ना. जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तरच मॅच करणार आहात. तर अदर कसं करणार काही नाही. त्यामुळे सगळेच्या सगळे तसेच ठेवायचे. 6 आणि 3 9 दोन्ही पण निगेटिव्ह. अशा पद्धतीने. आता वजाबाकीचं उदाहरण कसं सोडवायचं आहे ते बघा. एकदा झालेलं आहे आपलं. पहिली संख्या तशीच ठेवायची. वजाच्या ठिकाणी आपण बेरीज करायचं आहे आणि पुढच्या संख्येची विरुद्ध संख्या द्यायची. विरुद्ध संख्यामध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. आता हे -5 आहेत म्हणून आपण लिहायचे +5 असं. आणि आता त्यामुळे काय होणार बघाशी उदाहरण आपण इथे सोडवलेलं दिसतं की -6 आहेत आणि +5 आहेत. जर आपण मॅच करायला गेलो तर 5 ला 5 मॅच होतील आणि एक इकडे एक्स्ट्रा आहे तर आपण लिहू शकतो. किंवा असं जर समजलं नाही तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन वेगवेगळे असताना वजाबाकी करायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. अशा पद्धतीने. आता आपण अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन्स या प्रकारावर प्रकाश टाकूया. यामध्ये पहिला प्रश्न असा विचारला जातो तर कन्वर्ट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. किंवा दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. यामध्ये काय करायचं असतं तर छेदाने पूर्णांकाला गुणायचं असतं. म्हणजे 5 × 7 आणि त्यामध्ये अंश मिळवायचा आहे. तर मग 5 × 7 5 7 35 अधिक 2 बरोबर 37/5 असा हा अपूर्णांक मिळाला. दुसरा प्रश्न यामध्ये असतो म्हणजे आपल्याला अंशाधिक अपूर्णांक दिला जातो आणि आपल्याला विचारलं जातं कन्वर्ट इनटू मिक्स फ्रॅक्शन. मग आपण काय करायचं तर 30 ला भागिले जर आपण 7 केले तर 7 × 28 बाकी उरते 2. त्यामुळे ज्याने भागलं तो छेद असताना 7 म्हणजे इथे जो छेद असतो तो इथे राहतो. 7 × 28 जे भागाकार आहे तो पूर्णांक आणि जे बाकी असते ते अंशाला जाते. अशा पद्धतीने 3/7 बरोबर 4.2/7 असे आपल्याला उदाहरण मिळून जातं. आता बेरीज जर आपल्याला करायची असेल अपूर्णांकाची तर पहिल्यांदा छेद समान आहेत का पाहायचे. तर या ठिकाणी छेद समान नाही तर ते आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतात. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक असल्यामुळे पहिल्यांदा आपण पूर्णांकाची बेरीज करायची आहे. इथे आपण पूर्णांकाची बेरीज केलेली आहे. 5 अधिक 2 बरोबर 7 आणि अपूर्णांक जे आहे ते 1/2 आहे आणि इथे 4 आहे. आपण 4चे 2 करू शकतो म्हणून या 2 ला 2 ने गुणले 4 होण्यासाठी. म्हणून याच्या अंशाला सुद्धा 2 ने गुणले. त्यामुळे 2 × 2 2 × 4 अधिक 3चे 4 याला काही बदल करायची गरज पडत नाही. आता छेद हा एकच असल्यामुळे या अंशांची बेरीज 2 अधिक 3 5. इथे आपल्याला लक्षात येईल की हा सुद्धा अंशाधिक असलेला अपूर्णांक तयार झालेला आहे. मग याला आपण जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरित केला तर तो असा होईल 4 × 1 4 अधिक 1 5. त्यामुळे एक पूर्णांक आपल्याला अजून या ठिकाणी सापडलेला आहे म्हणून तो पूर्णांक या पूर्णांकामध्ये आपण मिळवला. 7 अधिक 1 बरोबर 8.1/4. दुसरं आहे वजाबाकीचं उदाहरण. वजाबाकीमध्ये सुद्धा प्रोसेस तीच करायची आहे. पहिल्यांदा पूर्णांकाची वजाबाकी आणि अपूर्णांकाची वजाबाकी. यातून शिल्लक राहणारी आणि यातून शिल्लक राहणारी यांची बेरीज. आता 3 मधून जर आपण 1 वजा केला तर तो 1 उरलेला दिसतोय आणि छेद जो इथे 5 आहे इथे 7 आहे याला आपल्याला एक समान छेद करावे लागतात. म्हणून आपण या 5 ला 7 ने गुणलं आणि 7 ला 5 ने गुणलं. याच्या छेदाला 7 ने गुणलं म्हणून अंशाला 7 ने गुणलं. याच्या छेदाला 5 ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा 5 ने गुणलं. 7 × 2 = 14 आणि 5 × 1 = 5 छेद 35 हे कॉमन दोघांचे आले. तर मग 14 वजा 5 या आपण अंशांची वजाबाकी केली तर ते येते 9/35 आणि या ठिकाणाहून आलेला पूर्णांक जो होता शिल्लक राहिलेला तो 1. त्यामुळे 1 पूर्णांक आणि 9/35 अपूर्णांकाचे शिल्लक राहिले म्हणून 1.9/35 किंवा 1/9/35 असं हे उदाहरण या ठिकाणी तयार होतं. तर आपण संख्या रेषेवर अपूर्णांक कशा पद्धतीने दाखवतात ते पटकन पाहणार आहोत.
हे आपण ऑलरेडी बघितलेले. इथे अपूर्णांक जर पाहिलं तर सर्व अपूर्णांकांचे छेद जे आहेत ते 4 आहेत. जेवढे छेद असतील तेवढे आपण एकक अंतराचे म्हणजे 0 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 एकक अंतराचे तेवढे समान भाग करायचे असतात. या ठिकाणी जर 4 छेद असतील तर 0 ते 1 या एकक अंतराचे आपण 4 समान भाग करणार आहोत. या ठिकाणी आपण 4 समान भाग केलेले दिसत आहेत सर्व एकक अंतराचे. आणि पहिली संख्या जी आहे ती आपल्याला पहिली संख्या 3/4 ही संख्या दाखवायची आहे. आणि म्हणून आपण इथला जो तिसरा असलेला तिसरी खोंड जी दिसते 1, 2 आणि 3 तर ही जी संख्या आहे ती इथे 3/4 असणार आहेत. इथे 3/4 ही संख्या असेल. त्यानंतर पुढे आहे 1/4 म्हणजे शून्यानंतरची पहिली रेष 1 ते 4. त्यानंतर 7वी रेष आपल्याला पाहिजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7वा बिंदू जो आहे हा इथे 7/4 अशा पद्धतीने. यामध्ये आता आपल्याला पाहिजे गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार 7/5 गुणिले 1/4 7/5 × 1/4. अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचा आणि छेदाने छेदाला गुणायचा आहे. 7 × 1 = 7 आणि 5 × 4 = 20 अशा पद्धतीने 7/20 7/20 यांचा गुणाकार आलेला आहे. पुढचे आपण एक उदाहरण घेतलेले आहे 9/7 × 7/8. 9 × 7 अंशाला अंशांचा गुणाकार छेदाला छेदाचा गुणाकार केला तर 7/8. अंश आणि छेद या दोन्हीकडे असलेली एक संख्या जी आहे 7 ती दोन्ही 7 ने भाग जातो म्हणून 7 × 1 = 7 7 × 1 = 7 हा भागाकार आपण करू शकतो. जर एकाच पाढ्यातल्या जर दोन संख्या अंशाने छेदाला जर आल्या तर आपण त्यांना भागून कमी करू शकतो. तर मग आता शिल्लक राहिले एकूण 9 गुणिले 1 9 1 9 आणि 8 गुणिले 1 8 1 8 अशा पद्धतीने. पुढे ते गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर 5/6 गुणिले 7/5 यांचा जर आपण गुणाकार केला तर 5 × 30 आणि 6 × 30 30 पैकी 30 किंवा 30/30 असं जेव्हा असतं तेव्हा तो पूर्ण 1 असतो. पूर्णांक 1 तयार होतो. इथे सुद्धा 7/3 गुणिले 3/7 बरोबर 3/7 21 3/7 21 7 × 21 अशा पद्धतीने 21/21 बरोबर 1 असे गुणाकार 1 ज्यांचा येतो त्यांना एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. म्हणून 5/6 गुणाकार व्यस्त 6/5 इंग्रजीमध्ये मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याला जर एखादा प्रश्न आला की 4/5 गुणाकार व्यस्त लिहा तर त्यात काय येणार तर 4/5 गुणाकार व्यस्त येणार 5/4 अशा पद्धतीने. यामध्ये आता आपल्याला पाहिजे गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार 7/5 गुणिले 1/4 7/5 × 1/4. अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचा आणि छेदाने छेदाला गुणायचा आहे. 7 × 1 = 7 आणि 5 × 4 = 20 अशा पद्धतीने 7/20 7/20 यांचा गुणाकार आलेला आहे. पुढचे आपण एक उदाहरण घेतलेले आहे 9/7 × 7/8. 9 × 7 अंशाला अंशांचा गुणाकार छेदाला छेदाचा गुणाकार केला तर 7/8. अंश आणि छेद या दोन्हीकडे असलेली एक संख्या जी आहे 7 ती दोन्ही 7 ने भाग जातो म्हणून 7 × 1 = 7 7 × 1 = 7 हा भागाकार आपण करू शकतो. जर एकाच पाढ्यातल्या जर दोन संख्या अंशाने छेदाला जर आल्या तर आपण त्यांना भागून कमी करू शकतो. तर मग आता शिल्लक राहिले एकूण 9 गुणिले 1 9 1 9 आणि 8 गुणिले 1 8 1 8 अशा पद्धतीने. पुढे ते गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर 5/6 गुणिले 7/5 यांचा जर आपण गुणाकार केला तर 5 × 30 आणि 6 × 30 30 पैकी 30 किंवा 30/30 असं जेव्हा असतं तेव्हा तो पूर्ण 1 असतो. पूर्णांक 1 तयार होतो. इथे सुद्धा 7/3 गुणिले 3/7 बरोबर 3/7 21 3/7 21 7 × 21 अशा पद्धतीने 21/21 बरोबर 1 असे गुणाकार 1 ज्यांचा येतो त्यांना एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. म्हणून 5/6 गुणाकार व्यस्त 6/5 इंग्रजीमध्ये मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याला जर एखादा प्रश्न आला की 4/5 गुणाकार व्यस्त लिहा तर त्यात काय येणार तर 4/5 गुणाकार व्यस्त येणार 5/4 अशा पद्धतीने. आपण पाहणार आहोत डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांकाचा भागाकार. यामध्ये पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे 2/3 भागिले 1/4.
तर अपूर्णांकाचा भागाकार करायचा म्हणजे काय करायचं असतं तर गुणाकार व्यवस्थेने गुणायचं असतं. म्हणून 1/4चा गुणाकार व्यवस्था आपण घेतला 4/1. यामध्ये पहिल्या अपूर्णांकाला आपण बदल करायचा नसतो. आता गुणाकाराच्या रूपात लिहिल्यानंतर अंशाला अंशांचा गुणाकार आणि छेदाला छेदांचा गुणाकार 2×8 आणि 3×3 अशा पद्धतीने. दुसरं उदाहरण आपण घेतलेलं आहे 3/7 भागिले 5/11. आपण 3/7 पहिला अपूर्णांक आहे तसाच गुणिले भागिलेचे गुणिले केले आणि 5/11 त्याच्या आपण 11/5चा गुणाकार व्यवस्थेचा घेतला. आता आपण अंशाला अंशांचा गुणाकार करतोय, छेदाला छेदांचा गुणाकार करतोय. 3 × 11 = 33 आणि 7 × 5 = 35. त्यामुळे 11/35 असा याचा भागाकार आलेला आहे. आता आपण शेवटचं प्रकरण पाहणार आहोत दशांश अपूर्णांक. यामध्ये दशांश अपूर्णांकांची बेरीज, दशांश अपूर्णांकांची वजाबाकी, गुणाकार, भागाकार, परस्पर रूपांतरण. पहिला आपण उदाहरण बघतोय की दशांश अपूर्णांकांची बेरीज. यामध्ये 905.5 अधिक 27.197. तर पहिल्यांदा पहिला अपूर्णांक आपण लिहून घेतला होता 905.5. हे शून्य आपण नंतर वाढवले. ते कसे वाढवले ते बघूया. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहा. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला एकक दशक स्थान आहे ते लिहून टाकायचं आहे. उजव्या बाजूला दशांश, शतांश आणि सहस्रांश स्थान लिहून घेतल्यानंतर या 9च्या वर काही नाहीये म्हणून 0, 7च्या वर काही नव्हतं म्हणून 0, कारण हे फक्त 5च दिलेले आहेत. मग आपण बेरीज करायची. लक्षात ठेवा बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्हाखालीच दशांश चिन्ह लिहायचं आहे. 0+7 7, 9+0 9, 5+1 6, 7+5 12, 1 2+1 3 9. या पद्धतीने बेरीज करायची. वजाबाकी करताना काय करायचं बघा. सेम प्रोसेस. पहिल्यांदा पहिली संख्या लिहून घ्या, त्यानंतर वजा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहा, दशांश चिन्हाच्या अलीकडे एकक दशक लिहा, पलीकडे दशांश आणि शतांश स्थान आपण लिहून घेतली. आणि नेहमीप्रमाणे जी आपण वजाबाकी करतो त्या पद्धतीनेच वजाबाकी करायची आहे. 14तून 5 जात, 4 मधून 5 जात नाही. आजचा घेऊन 14तून 5 घालवले, 9 उरले. आजचा इकडे दिला होता त्यामुळे 1 उरलं होतं. 1 मधून 4 जात नाही म्हणून या ठिकाणाहून आपण हातचा घेतला. 11 केले, 11तून 4 गेले 7. हातचा इथून घेतला म्हणून राहिला 1. 1 मधून 7 जात नाही परत या स्थानातून हातचा घेतला. इथे झाले 11. 11तून 7 गेले 4. या ठिकाणी उरले होते 2. 2 मधून 9 जात नाही म्हणून आपण हातचा घेतला. 12 केले. इथे राहिले 5. 12 मधून 9 गेले 3 आणि 5चे 5. अशा पद्धतीने वजाबाकी करता येईल. दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं. तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करणं खूप सोपं आहे बघा. कन्व्हर्टिंग डेसिमल फ्रॅक्शन्स इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. यामध्ये दशांश चिन्ह नाही असं समजून ही संख्या लिहून टाकायची 264. आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती घर आहेत तर इथे एकच स्थान आहे म्हणून 1 वर 1 0 देऊन टाका. इथे बघा ही संख्या आहे तशीच लिहिली आणि इथे 3 स्थान आहेत म्हणून 1 वर 3 0 दिले म्हणजे 1000 करून टाकले. आता व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते पहा. व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांकाला जेव्हा आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहितो तेव्हा त्या छेदस्थानी एकतर 10 असतात, 100 असतात, 1000 असतात, 10,000 असतात अशा पद्धतीने. आता आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल. जर या ठिकाणी एखादी छेदस्थानी वेगळी संख्या आली तर तिला आपल्याला एकतर 10 करावे लागतील, 100 करावे लागतील, 1000 करावे लागतील. जे सोपे आहे ते करून घेऊया. आता इथे 4 ही संख्या आहे मग 4ला जर 25ने गुणलं तर 100 होतात. म्हणून 25ने याच्या छेदाला गुणलं तसंच याच्या अंशाला पण 25ने गुणूया. 25×3 75 100 आले. आता 100 म्हटल्यानंतर 1 वर 2 0 आहेत. 2 स्थान आपल्याला उजवीकडे ठेवावी लागतील म्हणून 2 स्थान उजवीकडे ठेवा म्हणजे 7 5 उजवीकडे राहतील. दशांश चिन्हाच्या डावीकडे इथे काही नाहीये म्हणून तो आपण 0 दिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत गुणाकार. 2 दशांश चिन्ह 7 गुणिले 1 दशांश चिन्ह 4. आपण नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा आहे. दशांश चिन्ह नाही असं समजून 14 गुणिले 7 14 7 98 वाच्याला 9 14 दुने 28 अधिक 9 बरोबर 37. संख्या लिहून घेतल्यानंतर दशांश चिन्ह कुठे द्यायचं तर या ज्याला गुणलंय त्याच्या पुढे दशांश चिन्हाच्या पुढे 1 स्थान आहे आणि ज्याने गुणलंय त्याच्या पुढे 1 स्थान आहे. असे दोन्ही मिळून 2 स्थान झाली. ती 2 स्थान आपण उजवीकडे ठेवायची आहेत. आता अशा पद्धतीचं एक उदाहरण तुम्हाला दिलं. आता इफ 317 into 45 is equal to 14,265 then 3.17 into 4.5 is equal to
व्हॉट अशा पद्धतीचा प्रश्न असतो. तथा आपल्याला गुणाकार करायची गरज नाही, कारण गुणाकार तर वरती दिलेलाच आहे, फक्त आपल्याला दशांश चिन्ह ठरवायचं आहे. तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ज्याला गुणतोय 2 स्थानं आणि हा एक 3 स्थानं, एकूण आपल्याला ठेवावी लागणार आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3. तर शेवटचा भाग जो आहे तो भागाकार करणं. 17.5 भागिले 5. आता इथे भागाकार आपण कसा करूया बघा. पहिल्यांदा पूर्णांकाला भाग घालवायचा आणि पूर्णांकाला भागून झाल्यानंतर अपूर्णांकाला भागायचं आहे. पूर्णांक 17 आहेत, 5च्या मध्ये 17 येत नाहीत, पण 5 त्रिक 15 येतात म्हणून आपण इथे 3 लिहिले. 17 मधून 15 गेले 2. आता अपूर्णांक भागातील 5 आपण या ठिकाणी आणतोय म्हणून इथे दशांश चिन्ह देऊन टाकलं आणि अपूर्णांक भागातले 5 आणल्यामुळे इथे संख्या तयार झाली 25. 5 5 25. त्यामुळे जे भागाकार आहे तो आला 3.5. हे पहिल्यांदा पूर्णांकाला आणि नंतर अपूर्णांकाला भागायचं आहे.